व्हिजायनल इन्फेक्शन किंवा व्हाईट डिस्चार्ज कशामुळे होतो? आज आपण ल्युकोरिया, व्हाजायनल डिस्चार्ज किंवा सफेद पाणी अंगावरनं जाणं या संदर्भात बोलणार आहोत. बऱ्याच महिलांना ह्याबद्दल प्रश्न आहेत की यासाठी काय करावं. तर हा जो व्हाजायनल डिस्चार्ज आहे तो दोन प्रकारचा असतो. म्हणजे एक नॉर्मल डिस्चार्ज असतो आणि एक अबनॉर्मल डिस्चार्ज असतो. तर हे वेगळे वेगळे कसे आहेत ते आपण पाहूया. तर एक नॉर्मल डिस्चार्ज प्रत्येक महिलेची बॉडी बनवत असते आणि त्याचं कारण आहे की जे काही व्हाजायनल एरियामध्ये डेड सेल्स किंवा बॅक्टेरिया असतात त्यांना फ्लश आउट करणं किंवा त्यांना शरीराबाहेर टाकणं यासाठी किंवा व्हाजायनल एरियामध्ये इन्फेक्शन होऊ नये यासाठी एक नॉर्मल डिस्चार्ज प्रत्येक महिलेच्या शरीरामध्ये बनत असतो. त्या व्यतिरिक्त अबनॉर्मल डिस्चार्ज म्हणजे जर तुम्हाला व्हाजायनल इन्फेक्शन झालं असेल किंवा अलर्जी झाली असेल तर एक वेगळ्या प्रकारचा डिस्चार्ज व्हाजायनामधनं येऊ शकतो. हा थिक असू शकतो, पिवळा किंवा ग्रीनिश कलरचा असू शकतो. त्यासोबतच ह्याला खूप स्मेल येतो किंवा व्हाजायनल एरियामध्ये खूप खाज येऊ शकते. असे सिम्पटम्स तुम्हाला या डिस्चार्ज सोबत दिसतात आणि त्यासोबतच हा डिस्चार्ज खूप अति प्रमाणात असतो आणि सतत किंवा महिनाभर हा डिस्चार्ज होत असतो. तर ह्याची बरीच कारणं आहेत. म्हणजे आयदर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल, हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हा डिस्चार्ज होतो. त्यासोबतच काही महिला अंडरगार्मेंट ज्या यूज करतात त्या सिंथेटिक मटेरियलच्या असतील तर त्यामुळेही अलर्जी होऊ शकते. किंवा बऱ्याच महिला वी वॉश किंवा व्हाजायनल वॉश यूज करत असतात किंवा काही महिलांमध्ये त्यांच्या पार्टनरमुळे इन्फेक्शन त्यांना होऊ शकतं. तर अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे व्हाजायनल इन्फेक्शन किंवा अलर्जीज तुम्हाला होऊ शकतात आणि त्यामुळे जो डिस्चार्ज होतो त्याला अबनॉर्मल डिस्चार्ज असं म्हणतात.